अध्यक्ष महोदय, आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ते कल्पना आली की आपला जे आमदार निवास आहे आणि आपण जे बसलेलं विधानसभेचं क्षेत्र आहे, अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार या ठिकाणी येतात. वर्षामधलं हे अधिवेशन 15 दिवस ते 3 आठवडे चालतं आणि यासाठी निवासाच्या व्यवस्था, रहिवासाच्या व्यवस्था अधिकाऱ्यांच्या, आमदारांच्या आपण केलेल्या आमदार निवास आपण 1981 ला बांधलेले आहेत. अध्यक्ष महोदय, आता यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की का आमदार निवास आहे, आमदार किती तक्रारी करता आपल्याकडे 15 दिवसात, राहता 15 दिवस. आमदारांच्या प्रचंड तक्रारी असल्यामुळे या आमदार निवासाचा आता बीओटी तत्वावर आम्हाला सुधारित प्रस्ताव करून द्यायचा. अध्यक्ष महोदय, नागपूरचा आमदार निवास याचा बीओटीचा प्रपोजल तयार झाला. मंत्रिमंडळ उपसमितीकडे गेला, मंत्रिमंडळाकडे गेला आणि यात काय अध्यक्ष महोदय, आमदार निवासाच्या जेवढ्या रूम्स आहेत त्या पाडायच्या बिडायच्या नाही. त्या आमदार निवासाच्या खोल्या ज्या आहेत त्याचं सुशोभीकरण करायचं. एका खोलीला खर्च करायचा आहे 5 लाख रुपये. 5 लाख. मी विचारलं सकाळी जाऊन आमदार निवासाच्या खोलीचा स्क्वेअर फूट किती, ते म्हणाले काही ठिकाणी 285 स्क्वेअर फूट आणि काही ठिकाणी 310 स्क्वेअर फूट. 300 स्क्वेअर फूट साठी 5 लाख खर्च सुशोभीकरणाचा बीओटी तत्वावरचा प्रस्ताव सांगतो तुम्हाला. नंतर त्याला काय द्यायचं हे सांगतो. 5 लाख रुपयाच्या आसपास खर्च एक आमदार निवासातली खोली सुशोभित करायची. त्या ठिकाणी जो तिसरा विंग आहे त्या ठिकाणी आणखी 2 मजले त्याच्याकडनं बांधून घ्यायचे आहेत. आपल्या सरकारला जे म्हणजे मी सांगितलंय, सरकार कसं गहाण राहिलंय, सरकार कसं भिकेला लागलाय. या सरकारजवळ आता लिफ्ट बसायला पैसे नाहीत, म्हणून त्या बीओटी तत्वावरच्या त्याला सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला, बाबा रे तुला या आमदार निवासाच्या शेजारची जी जागा आहे की नाही पार्किंगची, त्याच्यावर तुला 8 मजले बांधायला मी परवानगी देतो. त्या ठिकाणी ती बिल्डिंग तू बांध, तुला ते मोफत जागा, मोफत सगळं मोफत. त्या माध्यमातून आमच्या या आमदार निवासामधल्या लिफ्ट चांगल्या नाहीत, त्यामुळे नवीन लिफ्ट बसवून दे. या आमदार निवासामध्ये अध्यक्षामध्ये लाईन जाते, वीज जाते, त्यासाठी त्या बीओटीच्या कॉन्ट्रॅक्टरने तुम्हाला जनरेटर द्यायचे आहेत. अरे काय भुक्कड लोक झाले रे, जनरेटर साठी बीओटी, झेरॉक्स साठी बीओटी. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगणार आहे आमदार निवासाचा हा प्रपोजल आणि या विधानमंडळाचा प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, आपल्याला तरी माहिती आहे, या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभापतींना तरी याची कल्पना आहे का? आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या आमदार निवासाच्या बांधकामाचा तुम्ही त्या ठिकाणी करतात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये तुम्ही किती पैसा देणार त्याला? 250 कोटी रुपये. 250 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्याला द्यायची आणि बांधकामाचा हिशोब केला अध्यक्ष महोदय 98 कोटी रुपये. म्हणजे आपण कशासाठी बीओटी करतोय? 250 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीला 255 कोटी मिळाले असते मी समजू शकलो असतो पतंगराव, पण या ठिकाणी 98 कोटी. माझ्याकडे तुमच्या या मंत्रिमंडळाच्या टिप्पण्या आहेत, हे सगळे कॅबिनेट नोट आहे, हे माझं नाही. आता ह्या तुम्ही ओळखू शकाल, प्रत्येक याच्या कॅबिनेट नोट आहे, म्हणजे तुमच्या मंत्रिमंडळाकडे आलेल्या कॅबिनेटच्याच नोट्स असल्यामुळे. अध्यक्ष महोदय, या आमदार निवासाच्या संदर्भामधले हे प्रस्ताव अध्यक्ष महोदय. दुसरा प्रस्ताव यांचा अध्यक्ष महोदय, सदर बाजार नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नगरपालिका भू क्रमांक 60 म्हणजे सीताबर्डीमध्ये असलेल्या भूखंडाचा खाजगीकरणाच्या माध्यमातून विकास करणे. आता नजरा ज्या जातील त्या चांगल्या ठिकाणच्या जमिनीला जातील, त्यामुळे सीताबर्डीला एक पीडब्ल्यूडीचा भूखंड आहे जो मोकळा आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यावर नजर गेली आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जी रेसिडेन्सी रोडवरील पीडब्ल्यूडीची जागा आहे अध्यक्ष महोदय, ती विकसित करायचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला. आणि अध्यक्ष महोदय, बदल्यामध्ये शासनाचे विविध बांधकाम विकासाने करून द्यावं असं ठरलं. प्रस्ताव बीओटी तत्वाच्या कोणत्याही नियमात बसत नाही तरी त्याला मंजुरी देण्यात आली. माझा दावा आहे, बसवून दाखवा तुम्ही, कारण तुमच्या मंत्रिमंडळातली कॉपी आणि त्या प्रस्तावाची कॉपी माझ्या हातात आहे. अध्यक्ष महोदय,
विकासकाचा बांधकामाचा दर काय माहित आहे? त्याचं स्वतःचं बांधकाम करण्यासाठी जे त्यानं तुमच्याकडे दिलं त्याचा दर आहे 2300 रुपये, आपला 1300 रुपये. आणि अध्यक्ष महोदय, आपलं जे बांधकाम तो करणार आहे म्हणजे आमदार निवासाचे 2 मजले बांधणे, अन्य सुविधा करणे, त्याच्या बांधकामाचा दर आहे 2600 रुपये. एकाच ठिकाणी एकाच बाजूला त्याची इमारत बांधकाम उभी राहणार आहे, त्याचा दर त्यानं दिला 1300 रुपये. आपलं बांधकाम त्याच ठिकाणी त्याच 50 फुटावर बांधणार, 50 मीटरवर बांधणार आहे, त्याचा दर दिला 2600 रुपये. आणि अध्यक्ष महोदय, हे तुमच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट नोट मधून तुम्ही कसं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही? अध्यक्ष महोदय, 250 कोटी रुपयाचा भूखंड अध्यक्ष महोदय यांनी 98 कोटी रुपयाला विकण्याचा प्रस्ताव या ठिकाणी घेतला. या ठिकाणी अध्यक्ष महोदय एकच प्रस्ताव नाही. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगणार अध्यक्ष महोदय, दुसरा प्रस्ताव दिला अध्यक्ष महोदय, जो गाजलेला प्रस्ताव होता व्हिडिओकॉन इंडस्ट्रीच्या संदर्भामधला. अध्यक्ष महोदय, व्हिडिओकॉन इंडस्ट्री यांना तुम्ही या प्रकल्पाच्या स्थापनेकरता जी जमीन वितरित करण्यात आली अध्यक्ष महोदय, मंत्रिमंडळाच्या विचारार्थ टिप्पणी आणि या ठिकाणी रेट दिलेला अध्यक्ष महोदय, तुमच्या याच्यामध्ये प्रस्तावित जमिनीवर मॅग्रोवॅग असल्यामुळे म्हणजे त्या समुद्राच्या काठची जमीन असल्यामुळे त्याचे युजर तुम्ही बदलू शकत नाही खऱ्या अर्थानं. पण युजर बदलवला. विधी व न्याय विभागाने आपल्याला सांगितलं का युजर तुम्हाला चेंज करता येणार नाही, पण विधी व न्याय विभागाचा सल्ला जुमान न जुमानता यांनी त्याच्यामध्ये बदल केला. जमीन सिडकोच्या धोरणानुसार निविदेने देणे आवश्यक असताना निविदा न काढता ही जमीन देण्यात आली. आणि अध्यक्ष महोदय, प्रकल्प केवळ महाराष्ट्र केंद्राच्या पॅकेजचा फायदा घेण्यासाठी तयार करण्याला दिसतो, अशी मंत्रिमंडळातील समोरील टिप्पणीतून नमूद केलेलं दिसतं. मग अध्यक्ष महोदय, याला बँक गॅरंटी का घेतली नाही? या व्हिडिओकॉन कंपनीला बँक गॅरंटी का घेतली नाही? एवढा मोठा प्रोजेक्ट द्यायचा, 400 कोटी रुपयाचा प्रकल्प तुम्ही उभा करायला देता, बँक गॅरंटी नाही. त्याची कॉर्पोरेट गॅरंटी घेतली त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय. आणि कॉर्पोरेट गॅरंटीच्या वेळेस एखादा जर त्यातला सन्माननीय संचालकांना काही बरोबर झाला आणि गेला वर गेला किंवा एखाद्यानं हात वर करून दिले तर मग जा न्यायालयामध्ये ती क्लिष्ट पद्धती घ्या, त्याची प्रॉपर्टीचं हे करा, हे कुठपर्यंत करणार आहात अध्यक्ष महोदय? आणि आज अध्यक्ष महोदय यांनी 700 कोटी रुपयाचा भूखंड फक्त 300 कोटी रुपयाला दिला. आणि अध्यक्ष महोदय, हा माझा आरोप नाही आहे, मंत्रिमंडळाच्या टिप्पणीमध्ये अध्यक्ष महोदय याची किंमत दिलेली आहे की व्हिडिओकॉन इंडस्ट्री लिमिटेड यांच्या उद्योग विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार सदर प्रकल्पातील नियोजित गुंतवणूक 8000 कोटीची आहे, रोजगार निर्मिती 5000ची आहे. म्हणून या संदर्भामधले जे किमतीचं वर्गीकरण केलं अध्यक्ष महोदय यांनी, तर 700 कोटी रुपयाची जमीन रोजगार निर्मितीसाठी आणि अन्य कामासाठी आपण 300 कोटी रुपयात देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, हे तुमची मंत्रिमंडळाची टिप्पणी आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाचे अभिप्राय आहेत, त्यांनी त्या अभिप्रायामध्ये अध्यक्ष महोदय अनेक आक्षेप घेतले आहे. तुमच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटचा आक्षेप आहे, विधी व न्याय विभागाचा आक्षेप आहे. तरी 700 कोटी रुपयाची जमीन व्हिडिओकॉनला तुम्ही 300 कोटी मध्ये दिली, बँक गॅरंटी न घेता दिली, त्या ठिकाणी कॉर्पोरेट गॅरंटी घेऊन दिली, निविदा न काढता दिली. व अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये जर अशा प्रकारचे उद्योग आपल्या माध्यमातून चालतील अध्यक्ष महोदय, घाटकोपर येथील घाटकोपर मधला एक महत्वाचा भूखंड अध्यक्ष महोदय, भू क्रमांक 194 शासकीय भूखंडाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून विकास करण्याच्या संदर्भामध्ये दिलं. हा तुमच्या मंत्रिमंडळाच्या टिप्पणीमधला एक भाग आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये त्याच्यात म्हटलं आहे की समितीने त्यांचे पत्र 16/11/2000 मध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये अतिरिक्त अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक क्षेत्रफळ 1,37,437.61 जरी उपलब्ध होत असले तरी त्यापैकी 53,118.90 चौरस मीटर अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक क्षेत्रफळ विकासकाला देण्यात आलेल्या भूखंडावरील असल्यामुळे निविदा जरी रद्द केली तरी विकासक भूखंडाचा हक्क लवकर सोडणार नाही व सदर क्षेत्रफळाचा विनियोग शासनाला करता येणार नाही, म्हणून हे त्याला देण्यात यावं. मग अध्यक्ष महोदय, अतिरिक्त FSI मिळणार आहे, तुम्हाला आधी माहिती नव्हतं का? या जमिनीचा जर ऍडिशनल FSI मिळणार आहे नंतर डोक्यात आलं, ते सगळं केल्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर त्याला जो ऍडिशनल तुम्ही FSI दिला, आधीच तुमच्या लक्षामध्ये याला ऍडिशनल FSI मिळणार आहे हे का आलं नाही? आलं होतं अध्यक्ष महोदय.
पण या संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय याचं जर टेंडर दिलं असतं तर या टिप्पणीमध्ये एका अधिकाऱ्याने तुमच्या एका विभागाने लिहून ठेवलं असतं की हे जर टेंडर द्यायचं असेल तर याच्यामध्ये 200 कोटी रुपये तुम्हाला राज्याला अतिरिक्त मिळतील. मग का नाही दिलं? हा आमचा अभिप्राय नाहीये. यामध्ये जर 200 कोटी रुपये निविदा काढली असते तर अतिरिक्त मिळाले असते. तर त्या 200 कोटी रुपयाची हानी तुम्ही का केलीत अध्यक्ष महोदय? अंधेरीच्या आदले अध्यक्ष महोदय, अंधेरी आंबिवली येथील सर्वे क्रमांक 141 येथील मुद्रांक कामगार व चुनाभट्टी येथील भूखंड 627 येथील इमारतीच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट यांनी तयार केला बीओटीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, की त्या आंबिवलीचा अंधेरी महत्वाचा भाग आंबिवली त्यातल्या त्यात एक प्राईम लँड तिथल्या जमिनीवर जे मुद्रण कार्यालय जे आपल्याला प्रिंटर आहे आपले प्रिंटिंग प्रेस आहे अध्यक्ष महोदय, शासकीय प्रिंटिंग प्रेस वगैरे हे सगळं तिथून हलवायचं आणि हे तिकडे त्या याला नेऊन द्यायचं अध्यक्ष महोदय चुनाभट्टीला त्या कोपऱ्यात न्यायचा आणि हा भूखंड विकसित करायचा असा एक प्रस्ताव या मंत्रिमंडळाने मंजूर केला अध्यक्ष महोदय. आणि 1150 कोटी रुपयाचा भूखंड अध्यक्ष महोदय 350 कोटी रुपयाला दिला. अध्यक्ष महोदय 1150 कोटी रुपयाचा भूखंड तुम्ही 350 कोटी रुपयाला दिला. अध्यक्ष महोदय विकासकाला शासनाचे 358 कोटी रुपयाचं तुम्ही बांधकाम देणार आहे आणि त्या बदल्यामध्ये प्रेपेक्चुअल लीज म्हणजे स्थायी लीज टंचाई भाडेपट्ट्यावर 30 वर्ष पहिले द्यावी आणि नंतर परत 30 वर्ष 14,270 स्क्वेअर मीटर जागा त्याला मिळणार. मग अध्यक्ष महोदय मी जे बोलतो आहे माझ्या जवळचं नाही, हे मंत्रिमंडळाच्या टिप्पण्या आहेत आणि या मंत्रिमंडळाच्या टिप्पण्यांमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय. तुमचेच विभाग म्हणतात या ठिकाणी 1150 कोटी रुपयाचा भूखंड आहे, हा 350 कोटी रुपये द्यायला संयुक्तिक होणार नाही. असं असतानाही पतंगरावजी तुम्ही आहात उपसमितीमध्ये, का गेला 800 कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी अध्यक्ष महोदय? का या संदर्भामध्ये जमिनी विकायला काढल्यात तुम्ही? या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय अगदी 4000 रुपये प्रति चौरस फुटाची जागा 675 कोटी रुपये शासनाला मिळणार असताना अध्यक्ष महोदय तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय या जमिनीच्या संदर्भामधले 800 कोटी रुपये या ठिकाणी बुडाले अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीची टिप्पणी माझ्या हातामध्ये आहे, ज्याला तुम्ही मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळामध्ये, की या ठिकाणी महत्वाचे जे रस्ते आहेत अध्यक्ष महोदय त्या रस्त्यांना तुम्ही बीओटीच्या तत्वावर द्यायचं. वडगाव चाकण शिक्रापूर नावरा या रस्ता बीओटीवर द्यायचा एक प्रस्ताव आला अध्यक्ष महोदय. मुळामध्येच तिथे आज वाहतूक संख्या जास्त आहे. ज्यावेळेस त्या टिप्पणीमध्ये वाहतूक संख्या देण्यात आलेली आहे, अलाहिदा वाहतूक अधिक असताना सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रस्तावित रस्त्यावरील चाकण रांजणगाव शिक्रापूर या ठिकाणी होणारी औद्योगिक क्षेत्राची वाढ लक्षात घेता वाहतूक वर्दळ नजीकच्या काळात खूप वाढणार आहे. या परिसरामध्ये बजाज ऑटो, हुंडाई, जनरल मोटर्स इत्यादी कंपन्यांची बांधकामे 2008-9 मध्ये पूर्ण होऊन उत्पादनास सुरुवात होणार आहे. या सबबी खाली अध्यक्ष महोदय हा बीओटी तत्वावर रस्ता दिला. महत्वाचा रस्ता आहे, भरपूर ट्रॅफिक असताना सुद्धा 80% रक्कम शासन त्याला द्यायला तयार झाले. का दिली? 40% रक्कम का देतात तुम्ही? अध्यक्ष महोदय प्रचंड वाहतूक आहे, तुम्ही जाता त्या रस्त्याला, आम्ही जातो त्या रस्त्याने. असं असताना सरकारच्या तिजोरीमधून 40% रक्कम त्याला देऊन बीओटीवर करायला लावणं काय कारण आहे याच्या मागे अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामधले बीओटीचे प्रस्ताव आणखी खूप प्रस्ताव या संदर्भामध्ये आहेत. आणि अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो की सरकार कसं जमिनीचा धंदा करायला. पतंगरावजी नीट ऐक, किती जमिनी किती कोटी रुपयाच्या? अध्यक्ष महोदय मी किंमत काढली, याच्या 4,500 कोटी रुपयाच्या जमिनी तुम्ही विकल्या. 4,500. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी नागपूर बुटीबोटी रोड येथे अध्यक्ष महोदय मंत्री बिल्डर यांना तुम्ही जमीन दिली. नागपूर शहरामध्ये मंत्री बिल्डरला जमीन दिली अध्यक्ष महोदय 35 कोटी रुपयाची. किती किमतीमध्ये दिली अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय ही जमीन दिली तुम्ही नाममात्र दरामध्ये, टेंडर नाही. अरे टेंडर काढलं असतं तर या 35 कोटी रुपयाच्या वर पैसा आणखी तुम्हाला आला असता अध्यक्ष महोदय. 35 कोटी रुपयाची 35 एकर जमीन जी मध्यवस्तीमध्ये आहे इथे
आपल्या ज्याच्या बाजूला रवी भवनच्या तिकडच्या बाजूला अध्यक्ष महोदय या जमिनीचा व्यवहार झाला. रहेजा कॉर्पोरेशन यांना नाशिकला जमीन दिली, 45 एकर जमीन, 25 कोटी रुपयाची जमीन तुम्ही डेव्हलपरला दिली, नाममात्र दरामध्ये दिली, किमती काढा. अध्यक्ष महोदय याच के रहेजा कॉर्पोरेशनला नागपूर येथील जमीन दिली तुम्ही, मध्यवस्तीमधली 40 एकर जमीन बिना टेंडरने बिना निविदा काढता आपल्या घरचंच पोरगाय दिलं पाहिजे म्हणून तुम्ही 40 एकर जमीन दिली. का निविदा काढल्या नाहीत? का स्पर्धात्मक दर वागवले नाहीत? अध्यक्ष महोदय कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर यांना 150 एकर जमीन माननीय मुख्यमंत्र्यांच्या गावाला आपण दिली. अध्यक्ष महोदय 50 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. मार्केट कमिटी आहे, समजू शकतो, सरकारच्या निर्णयाप्रमाणे दिली असेल, मी ते समजू शकतो. पण अध्यक्ष महोदय 150 एकर जमीनची खरंच आवश्यकता आहे का हे तर तपासायला पाहिजे. या संदर्भामध्ये 150 कोटी आपल्या 150 एकर जमीन अध्यक्ष महोदय कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरला तुम्ही दिली. सीआरपीएफ लातूर येथे त्यांना दिली आहे 300 एकर जमीन. अध्यक्ष महोदय या संदर्भामधल्या जमिनी 300 एकर जमीन देत असताना अध्यक्ष महोदय केंद्र सरकारची पुण्यामधली कॅन्टन मधली जमीन जर आपण म्हटलं की या ठिकाणी आम्हाला ट्रॅफिक चौकी बांधायची आहे तर आम्हाला आजच्या बाजार प्रवाहाप्रमाणे पैसे भरावे लागतात. आणि या ठिकाणी 300 एकर जमीन तुम्ही त्यांना दिली अध्यक्ष महोदय. आणि हा तर एक इंडिया बुल नावाची कंपनी आहे ज्याचा उल्लेख मला वाटतं रामदासजी कदमांना का कोणीतरी मधल्या कालखंडात काढला होता.